सुद्धा मी दुसऱ्या माणसाकडून करून घेतलं. नाही असं नाही तसं नाही, लेवल केले. नाही तसं नाही. आता बघा तसं बोलून गेलं आम्ही याचं फ्री ऑफ कॉस्ट केलं हे. तर दुसऱ्या जे 28 नंबरचं काम आहे त्या माणसं काम एक लाईन दोन काम झाले. लोंढे सर वॉल मशीन लावलं. अविनाश एक एक वस्तू आपण चेंज करण्याचा प्रयत्न करतो. मी 60 कोटी रुपये गेल्या वर्षी दिले NRDPC. आता हे 14 कोटी रुपये हे कामाचे टेंडर निघाले. 2 वर्ष 3 वर्ष झाले त्याला. 3 वर्ष झाले. 3 वर्ष आतापर्यंत त्याचं आणखी खर्चा पडायला लागल्या. काहीच नाही आहे, बदल काहीच नाही ना. या कामाला किती लागतात? ग्रेनाईट लावा किती पैसे लागतात? हे 14 कोटी आहेत का? 14 कोटीमध्ये एक बिल्डिंग नवीन उभी होऊ शकते, परंतु 14 कोटीमध्ये आपल्याकडून रिपेअरिंग होत नाही. सगळ्यात दुर्दैव आहे. काय सांगा आता? शिवाय खातो काय सांगतो? ऐकतच नाही. आम्ही एखाद्या कंत्राटदाराला शेवटी दुसऱ्या माणसाकडून लागेल डोक्याला. ठीक आहे दादा. त्या ठेकेदाराची 10,000 घेऊन टाकले. कामच आणि कस्टमरपेक्षा जास्त झालं. काय भाव दाखवू आपण? सिव्हिलचा भाव काय? नवीन बिल्डिंग होईल त्या 14 कोटीमध्ये रिपेअर होत नाही आपल्याकडून. चालेल सर. आमची पुढची 4 मजल्याची बिल्डिंग 13 कोटी झाली. 4 मजल्याची स्टेट ऑफ आर्ट. म्हणजे या कामाला 14 कोटी रुपये जातात आणि ते काही होत नाही. 2 वर्षापासून सांगतो सर. त्याला काय त्याला पडतं म्हणा. 2 दिवस करेल तुम्ही उपकार करताय का हो डिपार्टमेंटवर? बघत साहेब कलर आणि जे आपण सांगितलं आता काय ऐकू शकतो. 1.5 कोटी अहो बिल किती सबमिट केलं? काम किती झालं हे विचारतो मी. बिल सबमिट नाही काय करतात? 60 देतात. पैसे देण्यासाठी बसले का काम करून द्यायसाठी बसले तुम्ही लोक? काम झालं. आम्ही झटणारे तर पैसे देतो का एवढे? मला ते सगळी यादी दाखव. कोणते कोणते कामं बाकी काय बाकी. इस्टिमेट तर आम्हाला अजून एक काही नाही. काहीच दाखवलं नाही. काय सुपरवायझन करता तुम्ही? नाही सर. इस्टिमेट द्यायला तुमच्या अंडर हे काम झालं पाहिजे. ते तुम्ही PWD जरी एजन्सी असली तुम्ही मालक आहे तिथलचे. त्यांना तेच सांगतो सर. ते बिलकुल रिस्पॉन्ड करत नाही. दादा पत्र दिले ते आम्हाला इस्टिमेट पत्र सुद्धा दिले. 4 पत्र दिली इस्टिमेट. जे बदलते पण मला द्यायला पाहिजे. आता ज्यांनी काम केलं ज्यांच्या हातावर काम झालेलं आहे त्याला सुद्धा शोकास काढा. पण कोणी आता असेल सोडून जे असेल तर त्याला त्यांना नाही बोलून तुम्ही इथं शेड आपण सांगितलंय की शेड करून द्या. उन्हाळ्यामध्ये पूर्ण उन्हाळा गेला ते कोणाचं शेड करून काय होत काय अडचण काही झालं. फक्त जे इमर्जन्सी होते पहिले हॉस्टेलचं लेडीज हॉस्टेलचं बॉईज हॉस्टेलचं तिथं भरपूर काम केलं जरा. इथं फक्त शेड उभं करा. बाकी शेड उभं करून द्या. ठीक आहे.
सुरू करतो सर उद्या सोमवार. होईल नाही 15 दिवसात नाही. किती दिवसात मोठं काम काही नाही स्ट्रक्चर स्टील आहे आणि वर पत्रे टाकायचे दोन जास्त मोठं नाही. 1 महिन्यात होईल. हो फायनल 1 महिन्यात हो. होईल. ठीक आहे. सरांना रिपोर्ट झाला जी पाहिजे जी जी आणि तुम्ही चव्हाण साहेब रिपोर्ट करायचा कितीचं आहे माझं शेड कितीचं असेल? म्हणजे टेंडरमध्ये मोठ्या टेंडरचा भाग आहे. मोठ्या टेंडरमध्ये आयटम आहे समोर घेऊ सर कॅज्युअलिटी समोर. आमच्या पक्षात नाही, शिवसेनेचे होते, शिवसेनेत आलेले आहे. म्हणून याला राजकीय मान्यता देताना लोकसभा अध्यक्षाला एवढा काही त्रास होण्याचं काही कारणच नव्हतं. त्यांनी पक्ष बदललेला नाही, पक्षाचं चिन्ह तेच आहे, पक्षाचं धोरण तेच आहे आणि म्हणून त्या शिवसेनेतून शिवसेनेत आहे. म्हणून पक्ष बदलायची त्यांच्यावर कारवाई होणार नव्हती हा मला ठाम विश्वास होता आणि त्याच पद्धतीने त्यांनी आज निर्णय दिला. कालच्या जे आहे ते रामरक्षा आंदोलनावरून एकनाथ शिंदेनी हल्लाबोल केला उद्धव ठाकरे त्यासमोर की आम्ही स्वतःच्या पक्षाची रक्षा करा. शिंदेचा ठाकरेवर निशाणा, जो रामाचा नाही तो कामाचा नाही, आज सुद्धा शिंदे म्हणाले. आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या त्यांनी काल केल्यात उद्धव साहेबांनी तिथं जाऊन, मला वाटतं लोकांनी सुद्धा तुम्ही पाहत असाल की एवढं काही लोकांनी प्रतिसाद दिला नाही. जेव्हा सर्व पाणी वाहून गेल्यानंतर धोपटणं ज्याला म्हणतात ना, त्या पद्धतीने तिथं जाऊन त्यानं कार्यक्रम घेतला. खऱ्या अर्थानं शिंदे साहेबांनी जे सांगितलं, पक्षाची रक्षा पहिले करा, पक्षाच्या कार्यकर्त्याला जपा, आणि मला वाटतं हे त्यांच्याकडून होणं शक्य नाही. म्हणून त्यांच्या पक्षाची ही हालत आहे. जंतर मंतरवर जे काही आंदोलन सुरू आहे त्याच्या समर्थनार्थ आज उद्धव ठाकरे मुंबईमध्ये समर्थनार्थ आंदोलन करणार आहेत. मुंबई सोडूच नका, दिल्लीला जाऊच नका, इथलच्या इथेच आंदोलन करा, ह्या गल्लीतून त्या गल्लीत, त्या गल्लीतून त्या गल्लीत. असं नाही आहे. आंदोलन जर करायचं असेल तर त्याला स्वतःला झोकून द्यावं लागतं आणि म्हणून आज ते आंदोलन करणार, त्याला आमच्या शुभेच्छा आहेत. साहेब सोनम वांगचुक यांना जे गुन्हा दाखल केला मात्र त्यांनी उपचार घेण्यास नकार दिलाय. आता तिथे काय नेमकी परिस्थिती आहे त्या संदर्भामध्ये मला डिटेल माहिती नाही, परंतु त्यांनी उपचार घ्यायलाच नकार दिला, त्यामुळे त्यांची तब्येत आणखी बिघडू शकते असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा दोन्ही राष्ट्रवादी आज जवळपास निर्णय होईल. आज कोणताही निर्णय होणार नाही. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाहीत. एकत्र येण्यामध्ये ज्या काही अटी शर्ती आहेत त्या दोघांनाही मान्य नाहीत असं एकंदर चित्र आहे. म्हणून ते वेगवेगळे जर विलीन झाले तर होऊ शकतात, परंतु एकत्रितपणे विलीन होणार नाही. एकत्र नाही आले तर मग सत्तेत शरद पवार येणार नाही असं चित्र. मग आता ते चित्र आता काय होईल ते आज दुपारवर आपल्याला कळेल. तर साहेब गुलाबराव असं की राष्ट्रवादीने एकत्र यावं तसं दोन्ही शिवसेनेने एकत्र यावं. आता ते गुलाबरावांनी म्हणलेलं आहे, त्याचा निश्चित दखल एकनाथ शिंदे साहेब घेतील.